नमस्कार सर्वांना. नवीन असल्यास या अगोदरचे सर्व भाग प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. नक्की आपल्या चॅनलला भेट द्या. विराट आणि पिहूची लव्ह स्टोरी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. रेशमी नाते, लेखिका वैशाली. भाग 20. पिहू प्रांजल खूप दिवसांनी घरी एकत्र होत्या, म्हणून घर भरल्यासारखं वाटत होते. 8 दिवस कसे गेले कळलेच नाही. प्रांजल, तू गावाला येणार आहे का? नाही ग मम्मी, मी मुंबईला जाते दी बरोबर. अगं जाऊन काय करते? अजून महिनाभर सुट्ट्या आहेत. रेवती चिडून म्हणते. मम्मी, मी घेऊन जाते. काय आहे गावाकडे? पिहू बोलते. हो ग, खूप वर्ष गेलो नाही म्हणून चाललो. तुझ्या पप्पांनी पण 15 दिवसाची रजा काढली आहे. मग म्हटले जाऊन यावे. प्रांजल, काय करणार मुंबईला जाऊन? तूही परत केरळला जाशील ना मग? मी दादाकडे जाईल, तू नको माझं टेन्शन घेऊ, प्रांजल बोलते. तिकडे गावाकडे ओळख ना पाळख, मी नाही येणार. किती बोर होईल मला. नाही ग, मी मुंबईला जाते. रेवती, जाऊ दे तिला, उगाच त्रास देत बसू नको. भीमराव बोलतात. करा तुमच्या मनासारखे, माझं कोण ऐकते? भीमराव आणि प्रांजल एकमेकांकडे बघत उसासा सोडतात. मम्मी, सगळे तर तुझ्या मनासारखे होते ना? पिहू ब्लँक होऊन बोलते. तुला सांगितलं नाही का लाडक्या बहिणीने काय केलं? प्रियू प्रांजलकडे बघत बोलते. काय केले? अगं, मागच्या महिन्यात मावशी इतकं छान स्थळ घेऊन आली होती. मुलगा अमेरिकेत चांगल्या कंपनीत जॉबला होता. घरचेही चांगले होते. तर काय तुझे पप्पानी ह्या मॅडम? रेवती प्रांजलकडे रागाने बघत बोलली. मावशीला ओरडले. प्रांजलच्या तोंडाला तर आवरच नाही वाटेल ते बोलते. आता मुलगी वयात आली, लग्नाचं बघ बोलले, तर अजून 2-3 वर्ष लग्न नाही करणार म्हणे. त्यात साथ तुझ्या पप्पांची. मग काय माझं कोण ऐकते? अगं मम्मी, लग्न करून घर सांभाळायला मी डिग्री घेते का? सारखं लग्न लग्न मागे लागते. बघू, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी सांगेल तुला. मला ह्या मुलाशी लग्न करायचे आहे. प्रांजल खो खो हसत बोलते. रेवती तोंडावर हात ठेवते. पिहू पण ब्लँक होऊन तिच्याकडे बघते. भीमराव गालात हसत पेपर रीड करतात. अहो, बघा काय म्हणते. आणि तुम्ही काही कसं काही बोलत नाही? नक्की मुंबईला जाऊन असले काहीतरी असणार हिचं. कोण, कुठला मुलगा? अगं, लोक नावं ठेवतील. पिहूचा तर विचार कर. तिचे सासरकडचे काय बोलतील? रेवती चिडून ओरडून बोलते. प्रांजू, खरं खरं सांग, तुझं काही नाहीये ना? पिहू घाबरून विचारते. मायलेक डोक्यावर पडले का? प्रांजल चिडून म्हणते. नीट ऐकत पण नाही. पप्पा दोघी माझ्या लाईफमध्ये विलन बनून येणार आहेत असं वाटतंय मला. प्रांजू, तू नाटकं करू नकोस. तुला मी असं काही करू देणार नाहीये. पिहू बोलते रागाने. हो, तुझ्यासाठी पण मीच मुलगा शोधणार आहे. बघ पिहू किती खुश आहे विराट बरोबर. मग तसंच तुलाही सुखात बघायचं आहे मला. रेवती भाऊक होत बोलतात. पिहू रेवतीला उठून मिठी मारते. पप्पा एकच शब्द बोलले की घडीत चिडले, पण आणि आता स्वतःच इमोशनल झाल्या. प्रांजल नाटकी वैतागतच बोलते. रेवती, प्रांजू हुशार समजदार आहे. तू तिचं टेन्शन घेऊ नको. आणि तिला जीवनसाथी निवडण्याचा पूर्ण हक्क आहे. आणि ती आपल्याला मान्य असेल तरच पुढे जाईल, हेही मी डोळे झाकून सांगतो. पप्पा, तुम्ही माझ्या वेळेस असं बोलला नाही. पिहू बारीक चेहरा करत बोलते. भीमराव गालात हसतात. पिहू, तुला माणसांची परख नाही म्हणून कधी बोललो नाही. आणि मला माहीत होते तू असं कधी मनातही विचार आणणार नाही. प्रांजलला वाटले तिने बोलून दाखवले. आणि हेही माहीत आहे, प्रांजल तुझ्या मम्मीला त्रास देण्यासाठी बोलत असते. फ्युचरमध्ये असे घडले तर सगळ्यात आधी मला सांगेल. लाजत किंवा घाबरत शांत बसणारी वाटली का तुला? आणि राहिला विराटचा प्रश्न. तो त्याच्या काकूवर, आईवर, बहिणीवर, भावावर इतकं प्रेम करतो. मग त्याच्या जीवनसंगिनीवरही तो जीव ओवाळून टाकेलच ना? आधी ओळखत नव्हता म्हणून काही फार प्रॉब्लेम आले असतील तुमच्या नात्यात. पण नातं कसं असलं तरी त्या नात्याला 100% प्रयत्न करतो तो द्यायचा. विराटचा हा गुण आहे. मग तेव्हा बिझनेस असू किंवा नातं असू. पप्पा, एक विचारू? पिहू विचार करत बोलते. हा बोल ना. जर आमचं पटले नसते तर? आम्ही दोघे खुश नसलो तर मी काय करायचे होते? जर समजा ते मला म्हटले असते की मी खुश नाही, आपण डिवोर्स घेऊ, तेव्हा मी काय करायला हवे होते? रेवती मध्येच बोलते. पिहू, काही पण कसं बोलते? त्या रागात बोलतात. पिहू दचकते. रेवती, तिचं नीट ऐकून घेत जा, मग रिॲक्ट करत जा. भीमराव चिडून बोलतात. पिहू जवळ येऊन बसतात. पिहू शांत होत भीमराव यांना बिलगते. चिऊ, असं कधी झाले असते तर त्या नात्याचा काही उपयोग नसला असता. उगाच 2 पक्षी एका पिंजऱ्यात अडकून ठेवण्यापेक्षा दोघांना आजाद केलेलं हवं.
त्यात तुमच्या दोघांची चूक नव्हती. जबरदस्तीने बांधलेल्या नात्यात प्रेमाचे अंकुर फुटले तर ठीक, नाही तर ते वेगळे होणेच चांगला पर्याय आहे. समाजाला, घरच्यांना घाबरून मुलीने कमजोर पडू नये, कारण जन्म झाल्यावर आई बाप एका फुलाप्रमाणे जपतात. त्या फुलाला मुरजून देण्याचा दुसऱ्या कोणाचाच अधिकार नाहीये. त्यावेळेस फक्त मुलीने आपला विचार करावा. त्रास दुसरं कोणाला नाही होणार, फक्त त्या मुलीला होणार आहे. मग तेव्हा तिने स्वतःचा विचार करून आपले निर्णय घ्यावे. आयुष्य एकदाच मिळते आणि ते कसं जगायचं तेही तिनेच ठरवायला हवे. पुढच्या वेळेस कधीही काही त्रास तुला झाला तर तू स्वतः तुझे निर्णय घे. मी तुझ्या सगळ्या निर्णयात तुझी साथ देणार आहे. तुझ्या मम्मीला पटू या ना पटू, माझ्या दोन्ही मुली माझे 2 डोळे आहेत. भीमराव प्रांजलकडे हात करत बोलतात. प्रांजल पटकन उठून मिठीत चिरते. पिऊचे मन हलके होते. तसं जर घडले असते तर दोघं कसे रिॲक्ट झाले असते याचा अंदाज तिने बांधला. भीमराव विचारात पडतात. पिहू सहज कधी अशी गोष्ट बोलणार नाही हेही माहीत होते, पण तिला तिचं उत्तर मिळाले त्याचे समाधान होते. ऑफिसमध्ये विराट, मिस्टर सोलंकी म्हणजे आलिशाचे वडील, डायमंडचा बिझनेसमध्ये त्यांना लॉस झाला आहे. तुझ्याबरोबर नाव जोडले की त्यांचे मार्केटमध्ये शेअर वाढतील असं त्यांचं मत आहे. काय विचार केला? मानव विराटला विचारतो. विराट विचार करतो. डेल साईन कर 60-40%. विराट ओठांच्या कडा रुंदावत बोलतो. मानव गालात हसत समजून जातो. आलिशाचे वडील सुद्धा तयार होतात. त्यांच्याकडे ऑप्शन पण नव्हता. विराट 60% आणि मिस्टर सोलंकी 40% अशी डील साईन होते. विराट पिहूच्या नावाने डायमंडचा बिझनेस सुरू करतो. विराटने कार पाठवून दिली. पिहू आणि प्रांजल मुंबईला आले. प्रांजल ही पिहू बरोबर घरी आली होती. महिनाभर सुट्ट्या आहेत. प्रांजल राहा आता इथेच. तेवढीच पिहूला ही कंपनी. पिहू ब्लँक होऊन सुमनकडे बघते. आंटी, मी महिनाभर राहणार नाही. दादा राहू देईल का? प्रांजल हसत बोलते. दोघी जेवण वगैरे करून रूममध्ये येतात. दी, तू जाणार नाही का जिजू बरोबर केरळला? पिहू विचारात पडते. माहीत नाही. पिहू कंठ दाटून बोलते. दी, जिजू तुला घेऊन जातील ना? टेन्शन घेऊ नको प्रांजल, ती तिला मिठी मारत बोलते. पिहू वरवर गालात हसते, पण तिला एकदा विराट शिवाय राहायचं जीवावर आलं होतं आणि आता तीही काही बोलू शकत नव्हती. दी, जिजू कधी येणार लोणावळ्यावरून? आता रात्रच होईल यायला. दी, विराचा कॉल येतोय, आम्ही बाहेर चाललोय. बाय. प्रांजल कॉल रिसीव्ह करत बाहेरच जाते. लवकर या, पिहू मागून बोलते. हो हो, बाय. संध्याकाळी मानव प्रांजलला घ्यायला घरी येतो. दादा, प्रांजल आली नाही अजून. विरा आणि ती बाहेर गेली आहे. मानव फोन करतच होता की समोर प्रांजल आली. सॉरी, लेट झाला का? अगं, दुपारी गेल्या आणि 7 वाजून गेले. पिहू थोडं चिडूनच बोलते. अगं वहिनी, लवकरच निघालो होतो, पण ट्रॅफिक खूप होतं. विरा सांगते. चल निघू. मानव प्रांजलकडे बघत म्हणतो. आलेच. प्रांजल तिचं सामान घेऊन येते. दी, तू आहेस ना अजून 5-6 दिवस? मग भेटून जाईन. परत केरळला गेल्यावर कधी येणार? प्रांजल थोडं ऐकू जाईल अशा भाषेत बोलते. पिहू डोळे ताट करतच तिच्याकडे बघते. बघू, सांगेल मी नंतर. पिहू शब्दांची जुळवाजुळव करत बोलते. प्रांजल डोळा मारत पिहूला हक करते. पिहू सुमन हाक मारून तिला जवळ बोलवतात. हा बोला आई. पिहू जवळ बसत बोलते. अगं, आईच्या भाचीचं लग्न आहे. तू नसली की ताईंना वेगळं वाटेल. मग विराट बरोबर तुला जाताही येणार नाही. आता काय, रिसॉर्टचं काम संपत आले. 1.5-2 महिने फक्त राहिलेत. पिहूचा चेहराच पडतो. तसं न दाखवता मानेनेच हा बोलते. पण रात्री विराटला यायला उशीरच होतो. पिहू वाट बघून झोपून गेली होती. तोही फ्रेश होऊन झोपतो. पिहूला सकाळी जाग आली तर विराट शेजारी झोपला होता. पिहू सरकून त्याच्या अंगावर झोपते. विराट झोपेतच एक हात तिच्या भोवती घट करतो. पिहू त्याच्या चेहऱ्यावरून हळूच हात फिरवत ओठांवर हलके ओठ ठेवते. विराट डोळे झाकूनच गालात हसतो. ती तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्यावर अलगद घासत हसते. विराटला गुदगुदल्या होत होत्या. तो हसत तिला बाजूला करत कुशीत घेतो. झोपू द्यायचं नाहीये का? तो डोळे उघडून रोखून बघत विचारतो. पिहू लाजून हसत त्याच्या कुशीत चेहरा लपवते. तोही तिला मिठीत सामावून घेतो. थोड्या वेळाने विराट आवरून खाली येतो. विराट, मी तुला मुलीबद्दल बोलले होते. तू आल्यापासून त्यावर काहीच बोलला नाही. सुधा बोलते. आत्या, मी रिषभसाठी मुलगी बघितली आहे. काय? कुठली? कधी? कशी आहे? सुधा ब्लँक होत एकामागून एक प्रश्न विचारते. सुमन, रोहिणी एकमेकींकडे बघत ब्लँक होतात. इव्हनिंगला कळेल. हॉटेलमध्ये सगळे भेटू. विराट चेअरवरून उठत बोलतो. विराट, तू असं कसं काय ठरू शकतो? सुमन विचारतात.
मॉम, ट्रस्ट मी, मुलगी चांगली आहे आणि तुम्हीही सगळे तिला चांगल्या प्रकारे ओळखता. आय एम गेटिंग लेट, इव्हनिंगला भेटू. विराट ब्लेझर घेऊन निघून जातो. सुधा, रिषभला फोन करून सांग. रोहिणी बोलते. सुधा रिषभला कॉल करते. रिषभ, आज लवकर घरी ये. काय काम आहे? रिषभ फाईल बघतच बोलतो. विराटने सांगितले नाही का? नाही. रिषभ विचार करत बोलतो. विराटने तुझ्यासाठी एक मुलगी बघितली आहे. रिषभ ब्लँक होत विचारतो. कुठली मुलगी? मला नाही काहीच माहीत. नाही, मला न विचारता कसं काय तुम्ही ठरवले? तू चिडून बोलतो. अरे, अजून कुठे फिक्स आहे? बघून येऊ, मग ठरव पसंत आहे की नाही. नाही आई, मला कुठलीही मुलगी बघायची नाही आहे. ते तू विराटला सांग. विराटने बघितली म्हणजे चांगलीच असणार आहे. सुधा बोलून फोन ठेवून देते. आई, तो रागात एकदा फोन बघत विचारात पडतो. नमन केबिनमध्ये येतो. हे ब्रो, तो पाणी पीत त्याला टॅप करत बोलतो. नमन, तू कधी बोलणार आहे? तुला बोलता येत नसेल तर मी बोलतो. रिषभ चिडून बोलतो. मग जा ना, बोल ना. नमन लॅपटॉपकडे बघत हसत बोलतो. डोरचा आवाज आल्याने नमनने वर बघितले. हा खरंच गेला का? शिट, नमन घाईतच उठत बोलतो. विराट आणि मानव डिस्कशन करत होते. रिषभ अचानक आल्याने दोघेही ब्लँक होत त्याच्याकडे बघतात. विराट आठ्या पाडतच हाताने काय म्हणतो. दादा, मला बोलायचं आहे. तो पुढे येत बोलतो. असं न नॉक करता इतकं काय महत्त्वाचं काम होतं? विराट थोडं रागातच बोलतो. दादा, आईचा फोन आला होता. विराट रागात बघत हातानेच थांब बोलतो. हे घर आहे, घरचे विषय काढायला? जा, काम कर. त्याच्या मागे नमन आलेला. त्याच्याकडे विराटने कटाक्ष टाकला. तुला पण बोलायचे आहे? विराट दात ओठ खातच विचारतो. नमन मानेनेच नाही बोलतो. दादा, ऐकून तरी घे. रिषभ वैतागतच बोलतो. विराट माथ्यावर अंगठा प्रेस करत मानवकडे बघतो. मानव उठून निघून जातो. आता मुहूर्त शोधू का बोलायला? दादा, मला लग्न नाही करायचं आहे. रिषभ एका दमात बोलतो. नमन एकदा विराटकडे तर एकदा रिषभकडे बघतो. हेच बोलायचं होतं? विराट नजर रोखून बघत बोलतो. हेच. रिषभ अडखळत बोलतो. मीटिंग अटेंड करून घरी जायचं दोघांनी. इव्हनिंगला ठरू. विराट फोन लावत बोलतो. दादा, मी. मानव कम. विराट फोन ठेवत लॅपटॉपकडे बघतो. दोघे अजून तिथेच थांबले होते. विराटने दोघांवर कटाक्ष टाकला. तसे दोघेही बाहेर आले. नमन, तू का बोलला नाही? रिषभ चिडूनच बोलतो. चिल ब्रो, लग्न झालं नाही आहे. रिषभ रागाने बघत निघून जातो. नमन डोळे ताट करत कामाला लागतो. इव्हनिंगला सगळ्यांची घाई गडबड चालूच होती. वहिनी, विराट काय बोलला का? कुठले पाहुणे आहेत? नाही ना, काहीच बोलला नाही, पण ओळखीचे आहेत. बघू कळेल. रिषभ आला का? सुमन सुधाकडे बघत बोलते. आला आहे, चिडला आहे. सुमन वैतागतच बोलते. पिहू शांत काम करत ऐकत विचार करत होती. आत्या, असं अचानक तुम्ही काही ठरवलं? मग चिडणार ना? नमन मागून येत बोलतो. नमन, लहान आहेस, मोठ्यांच्या मध्ये बोलू नकोस, शोभत नाही. जा आवर, निघायचे आहे. रोहिणी मोठ्या आवाजात बोलतात. नमन रागात बघून निघून जातो. आजकाल सगळे मनासारखे वागायला लागलेत. जाऊ द्या. वहिनी सुद्धा बोलते. नमन कमी होता का? आता रिषभही त्याच्यासारखा अडून बसायला लागला. विराटने विचार करूनच बघितली असेल मुलगी, पण नाही, ऐकायचं नाही. विराट ऑफिसमधून घरी येतो. फोन लावून निघालेत की नाही हे बघतो. सुमन विराटजवळ येते. विराट, कुठली मुलगी आहे? रिषभ खूप चिडला आहे. त्याला नाही करायचं आहे लग्न. दामोदरराव हसतात. मॉम, मुलगी छान आहे, तुम्ही सगळे ओळखता आणि रिषभलाही आवडेल. विराट हलकी स्माईल देत बोलतो. मी काय बोलते? तू काय बोलतो? सुमन आठ्या पाडतच बोलते. थोड्याच वेळात कळेल. चला, आवरले का? रिषभ कुठे? विराट सगळीकडे नजर फिरवत म्हणतो. ते तिघे येणार आहेत, आपण पुढे जाऊ. रोहिणी बोलते. सगळे हॉटेलमध्ये येतात. थोड्या वेळाने आलिशा आणि तिचे आईवडील येतात. 2 मिनिट सगळे तिघांना बघून शॉकच होतात. सुधाचा मूडच ऑफ झाला. तिला जास्त आलिशा आवडत नव्हती, त्यात ती वेगळ्या कास्टचीही. हा प्रश्न पडला होता आणि हे विराटला माहीत होते. आधी सांगितले असते तर आता नकोच बोलली असते, म्हणून विराट सांगत नाही. आलिशा हसून सगळ्यांच्या मोठ्यांच्या पाया पडते. सगळे थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते. विराट, रिषभ बघ कुठं आहे? दामोदरराव म्हणतात. विराट नमनला कॉल लावतो. नमन आणि वीरा त्याला काय बोलायचे ते पूर्ण रस्त्यात सांगत होते. तिघेही हॉटेलमध्ये आले. तिघे शॉक होत एकमेकांकडे बघत होते. रिषभ तर 7व्या आसमानवरच जातो. त्याला हसू की रडू हेच झाले होते. दिवसभर त्याला इतकं टेन्शन आले होते. विराटने मन नसताना त्याने लग्न केले होते.
त्याच वेळी त्याचं चालले नव्हते, मग माझा कुठे नेम लागणार? सगळे जबरदस्ती करून लग्नाला उभं करणार हाच विचार त्याच्या डोक्यात घुमत होता. आलिशा रिषभकडे बघून लूक देत पिहूकडे बघते. पिहू हसू दाबत रिषभला डोळ्याने पाया पड बोलते. रिषभ येऊन सगळ्यांच्या पाया पडतो. रिषभ, तुम्ही दोघे फ्रेंड्स आहात, चांगले एकमेकांना समजून घ्या, मग निर्णय सांगा. दामोदरराव दोघांकडे बघत बोलले. सुधा, रमेश, तुमचं काय मत आहे? आलिशा पसंत आहे का? दामोदरराव बोलतात. आलिशाला आपण ओळखतो, खूप चांगली मुलगी आहे. सुधा अडखळत बोलते. राकेश दादा, मी तुमच्या विचारापुढे जाणार का? विराट, तू बोल. रोहिणी तो आतापर्यंत शांत बसला होता म्हणून विचारते. मिस्टर सोलंकी, तुम्ही रिषभला चांगले ओळखता, मी पूर्ण विश्वासाने सांगतो. आलिशा आमच्या घरात सुखाने राहील. आलिशाच्या करिअरची काळजी करायची काही गरज नाही. लग्नानंतर तिला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. विराट, तू असल्यावर मी माझी मुलगी डोळे झाकून देईल, पण रिषभचं काय? त्याचं फ्युचर काय? मिस्टर सोलंकी रिषभकडे बघत बोलतात. मिस्टर सोलंकी, त्याची काळजी करू नका. तो स्वतः खूप मेहनत करतोय. अजून 7-8 महिने, मग पूर्णपणे तो बिझनेसमध्ये तयार होईल. सगळ्यांचं एक मत होते, पण सुद्धा काहीच बोलली नाही, म्हणून रिषभला टेन्शन आले होते. जेवण करून सगळे घरी आले. रिषभ खुश होता, पण आई काय बोलते त्यावर आता सगळे डिपेंड होते. विराट, मला आलिशा सून म्हणून बिलकुल आवडली नाही, सुधा बोलते. आई, आलिशामध्ये काय वाईट आहे? आणि मी तिला मनापासून लाईक करतो, रिषभ म्हणतो. सुमन, सुधा, रोहिणी एकमेकींकडे शॉक होत बघू लागल्या. काय? बघा वहिनी काय म्हणतोय, सुधा रोहिणीकडे बघून म्हणाली. रिषभ, मोठ्यांसमोर बोलताना भान ठेवत जा. रोहिणी चिडून बोलते. आय मीन, माझी चांगली फ्रेंड आहे, तिचं आणि माझं बॉन्डिंग चांगले आहे. हो ना दादा? रिषभ अडखळत बोलला. ती नमनची फ्रेंड आहे, सुधा रागातच बोलते. रिषभ, खूप झालं, बोलून जा आता, पुढचं आम्ही ठरवतो. विराट नजर रोखून बघत बोलतो. रिषभ निघून जातो. आत्या, आलिशा का नाही आवडत तुला? विराट शांत होत विचारतो. विराट, तिच्यात काही कमी नाहीये, पण मला ती आवडत नाही, आणि ती आपल्या कास्टची पण नाहीये. तू कसं काय तयार झाला? आत्या, कास्ट काय ते मी मानत नाही, पण तरीही मला आवडत नाही. दिस इज नॉट फेअर. काहीतरी खटकत असेल तर सांग. अरे पण अचानक असं कसं काय तुला आलिशा सुचली? कितीतरी मुली आहेत. मिस्टर सोलंकींना रिषभ आवडला म्हणून ते स्थळ घेऊन आलेत. विराट, ते तुझ्याकडे बघून आपली मुलगी देत आहेत. रोहिणी सुधाकडे बघत टोमणा मारत बोलते. विराट, ती घर गृहस्थी सांभाळणारी मुलगी नाहीये. 8-8 दिवस इकडे फिर तिकडे फिर, लोकांची मंडप सजावट करत फिरायची. आपल्या घरात असे कधी घडले पण नाहीये. तुला तिच्या प्रोफेशनची प्रॉब्लेम आहे का? काय बाकी कुठला? तसं नाहीये, पण मला तिचं राहणीमान आवडत नाही. आत्या, राहणीमान तिचं आणि आपल्या वीराचं काही वेगळं नाहीये. वीराचा काय संबंध? रोहिणी मध्येच चिडून बोलते. आई, तूच सांग, आलिशा आणि वीरामध्ये काय फरक आहे? फक्त ती अजून शिकते आणि आलिशा तिच्या पायावर उभी आहे. स्वतः ती फायनान्शियल कधीच कुणापुढे झुकणारी नाहीये. अशा मुलीला नको म्हणते. आत्या, आणि रिषभ आणि आलिशा दोघे एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतात. दोघांचं बॉन्डिंग चांगले आहे. तू तिला शिकवलं तर सगळं शिकेल. पिहूला तरी काय येत होते का? तशी पिहू त्याला एक लूक देत गाल फुगवत. आता तुमच्यात राहून आपल्या सगळ्या पद्धती स्वतः शिकली ना, तसं आलिशाही शिकेल. विराट, पिहूचं वेगळं आहे. तिच्यासारखं तरी एक गुण आहे का? आणि तिला आम्ही काही शिकवलंच नाहीये. तिला काही अडलं तर ती स्वतःहून शिकली. आत्या, मी काय बोलतोय तुला कळते का नाही? माझ्यासाठी आलिशा रिषभसाठी परफेक्ट आहे. मला एवढंच बोलायचे आहे. पुढचं तू ठरव. बघ, विचार कर आणि सांग. विराट एवढं बोलून निघून जातो. पिहू पण रूममध्ये येते. अहो, माझं नाव घ्यायची काय गरज होती? पिहू गाल फुगून बोलते. मी एक एक्झाम्पल सांगत होतो. तो तिला उचलून घेत हसत गॅलरीत येत सोफ्यावर बसतो. मला आधीपासूनच सगळं येते. तुला रोमॅन्सचा र तरी येत होता का? मीच शिकवलं ना, तो तिच्या कानाला ओठ घासत बोलतो. पिहू लाजून त्याच्या कुशीत शिरते. विराट हसून तिला घट्ट कवटाळून केसांवर ओठ टेकवतो. अहो, आत्या लग्नाला तयार होईल ना? पिहू त्याच्याकडे बघत बोलते. तयार होईल, उद्या स्वतःहून येईल बोलायला. विराट गालात हसत बोलतो. कसं काय? पिहू विचार करत बोलते. उद्या कळेल. सांगा ना, पिहू गाल फुगून बोलते. आई बरोबर तयार करते. आलिशा आधीपासून त्यांना आवडते. का? मग आता का काही बोलल्या नाही? तेवढंच वीराचं नाव आले तेवढ्याच चिडून बोलल्या. आई माझ्यासमोर नाही बोलणार, पण नंतर बोलेल. आलिशाची मॉम आणि आई चांगल्या फ्रेंड्स आहेत. अर्ध्याच्या वर काम आलिशा करते.
मग आई हा ॲडव्हान्टेज सोडणार नाही आहे. तुम्ही इतकं डोकं कसं घालवता? सगळा प्रॉब्लेमचे सोल्युशन आहे. एक एक मिनिट. मग तुमचा काही स्वार्थ असेल ना? विराट तिचे गाल ओढतो. तू जास्तच मला ओळखलं असं वाटत नाही का? बिचारे दोघं प्रेम करतात आणि तुम्ही तुमचं प्रॉफिट शोधता. मी मागे बोलले तर तुम्ही दादा हसला. तेव्हाच मला कळाले काहीतरी नक्की डोक्यात आहे. किती किती दुष्ट आहात. पिहू त्याच्या दंडाला मारून आत जाते. विराट गालात हसत तिच्या मागे जातो. पिहू, दुष्ट कुणाला म्हणाली? तो तिला मागून गुदगुदल्या करत बोलतो. तुम्हीच. पिहू जोरजोरात हसत बोलते. ओके, मी दुष्ट आणि तू? मी इनोसेंट. ती डोळे मिचकावत बोलते. तू सगळ्यांसमोर इनोसेंट असते आणि माझ्यासमोर? तो तिला गुदगुदल्या करत बोलतो. पिहू खळखळून हसत त्याला बिलगते. दुसऱ्या दिवशी विराट जसं बोलला तसंच झालं होतं. सुधा स्वतः येऊन लग्नासाठी तयार झाली. सगळे खूप खुश झाले. रिषभला तर काय करू नि काय नाही असे झाले होते. कोणाला काही कळलं पण नाही आणि त्याच्या मनासारखे झाले. तो या भ्रमात जगत होता. पण इकडे विराटने बरोबर त्याचं काम करून घेतले होते. आई, मी 2-3 दिवसांनी केरळला चाललो. पिहूला राहू देत. पुढच्या आठवड्यात माझ्या भाचीच्या लग्नाला तिला घेऊन जाणार आहे. पिहूलाही घेऊन चाललो. परत 2 महिने मला जमणार नाही यायला. आता पूर्ण काम करूनच येणार आहे. मग रिषभच्या लग्नाची डेट काढू. पण पिहू नसली की काय म्हणतील? काही गरज नाही आहे तिला घेऊन जायची. रोनी थोडं चिडूनच बोलतात. आई, इथे राहून काय करणार? मॉम लग्न झाले की जीजीकडे जाणार आहे. वीरा सिंगापूरच्या ट्रिपला जाणार आहे. आणि तू, आजी, बाबा पण गेले तर कोकणला नाही तर गावाला चक्कर मारून येतील. राहिला नमन, तो ऑफिस झालं की फ्रेंड्स पार्टी असं काही चालू. मग पिहूला बोर होणार ना? ती एकटी काय करणार? विराट, पण लग्न? आई, तुम्ही तिघी मोठ्या आहात. तुम्ही असले की झालं ना. पिहूच्या कामाचा सेटअप केला आहे. तिला कामात परत प्रॉब्लेम येईल. रोहिणी शांत बसते. आतून तर खूप राग आला होता. पिहूच्या बाबतीत त्याचा पॉझिटिव्हनेस खूप वाढला होता. नमन आणि रिषभ बाहेर फिरायला आले होते. नमन, ती प्रांजल आहे का? रिषभ ग्लास खाली घेत बोलला. नमन ही कारची स्पीड कमी करत त्या दिशेला बघू लागला. प्रांजल बरोबर 2 मुली आणि 3 मुले होते. सगळे नुकतेच रेस्टॉरंटमधून बाहेर पडले होते. त्यांची सगळ्यांची मस्ती चालू होती. एका मुलाने प्रांजलच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिचे गाल ओढले. नमन कार थांबवतो. नमन, कुठे चालला? रिषभ त्याचा हात पकडत बोलला. तो मुलगा कसा टच करू शकतो? नमन रागात ओठ दात खात बोलला. अरे, तिला काही प्रॉब्लेम नाही तर? नमन विचारात पडतो. फ्रेंड्स आहेत, आले असतील एन्जॉय करायला. आणि तू जाऊन काय करणार? मारणार का? नमनने रागात त्याचा हात झटकून दिला आणि कारच्या बाहेर आला. सगळे अजून मस्तीच करत होते. प्रांजल माझ्याबरोबर येते ना? तो मुलगा हेल्मेट घालत बोलला. प्रांजल काही बोलणार की मागून नमन हाक मारतो. प्रांजल. दोघे वळून नमनकडे बघू लागले. प्रांजल हसून हात हलवत हाय बोलते. नमन, तू इथे? त्या मुलाने नमनवर नजर टाकत मोबाईलमध्ये डोकं घातले. यावेळी तर डोक्यात राग होता पण कंट्रोल केला. नमन वरवर गालात हसतो. काम होतं म्हणून आलो. तू इथे? त्याने त्या मुलावर कटाक्ष टाकला आणि परत प्रांजलकडे बघितले. हां, ते फ्रेंडचा बर्थडे होता ना, सेलिब्रेट करायला आलो होतो. नमन मंद हसत बोलतो. प्रांजल, लेट होतोय. तो थोडं वैतागतच बोलला. प्रांजल, आय विल ड्रॉप यू. नमन त्या मुलाकडे रोखून बघत बोलतो. इट्स ओके नमन. मी? प्रांजल, मानव आज लेट येणार आहे. मग घरी जाऊ. हो माहीत आहे, दादा बोलला मला. घरी नको आता. उद्या आधी चालली ना, मग भेटायला येईल. बाय. ती बाईकवर बसणार. नमन तिचा हात पकडत मागे घेतो. प्रांजल, मी ड्रॉप करतो. यू गो. तो त्या मुलाकडे बघत रागात हसतो. प्रांजल ब्लँक होत नमनकडे बघते. तो मुलगा दोघांकडे नजर टाकत निघून जातो. नमन, माय हँड. हो. नमन ते पटकन हात सोडला. तू स्वतःला अतिशहाणा समजतो का? प्रांजल, ही मुंबई आहे आणि हे सगळे चिल्लर फ्रेंड्स आहेत ना, थोडं डिस्टन्स मेंटेन ठेव. चल गाडीत बस. तो रुबाबदारपणे तिला बोलत चालू लागतो. चिल्लर फ्रेंड्स? हे थांब, काय म्हणाला? चिल्लर फ्रेंड्स माझे आणि हे अशी दादागिरी खपून घेणार नाही मी. कारमध्ये बसून बोलू आपण. चल. नमन गाडीच्या दिशेने चालत बोलतो. ओय नमन. तीही त्याच्या मागे जाऊन त्याला मागून ढकलून देते. तो पडणार की तो स्वतःला सावरत तिच्याकडे बघतो. यू मॅड गर्ल, पडलो असतो ना. काय म्हणाला? चिल्लर फ्रेंड्स आणि स्वतःचे फ्रेंड्स हायफाय? वा, मला तसं म्हणायचे नव्हते. आय मीन तुला अजून. रिषभ दोघांच्या मध्ये येतो. हे भांडू नका. रोडवर चला. कारमध्ये बसून भांडा. कार मध्ये बसणार पण एका अटीवर. दोघे ब्लँक होऊन बघतात.
मी कार चालवणार. मंजूर ती हात पुढे करत बोलते. कार? ऋषभ बोलतो. हो, तुझी ही कार मला खूप आवडते. प्रांजल डोळे विस्पारून त्या कारकडे बघत बोलते. ओके. नमन हसत बोलतो. प्रांजल हात पुढे करते. नमन हातात हात देतो. ए, हात नाही मागितला, कीज दे. प्रांजल त्याच्या हातातून हात काढत बोलते. ओ सॉरी, धर. तो चावी देत बोलतो. प्रांजल पळत जाऊन बसते. नमन तिला खुश बघून ऋषभकडे नजर टाकतो. तो तर नमनला रागाने खाऊ की घेऊ या नजरेने बघत असतो. नमन जीभ चावत त्याच्या गळ्यात हात घालतो. मी किती वेळा मागितली कार, एकदा पण दिली नाही. ऋषभ रागात त्याचा हात काढतो. अरे, ते मी आपण घरी गेल्यावर बोलू. चल बस. नमन गाडीचा डोर ओपन करतो. तो बसणार की ऋषभ पळत जाऊन प्रांजलच्या शेजारच्या सीटवर बसतो. थँक्स नमन. तो डोर लावत त्याला लुक देत बॉक्स टाईप स्माइल करत बोलतो. नमन दात ओठ खातच त्याच्याकडे बघत मागच्या सीटवर जाऊन बसतो. पिहू विराटने बॅग पॅक करायला लावली तर तिचा आनंद गगनात मावत नव्हता. दोघे सकाळी केरळला निघून येतात. यायला त्यांना दुपार होते. पिहू आल्या आल्या झोपून घेते. विराट फ्रेश होऊन साईटवर जातो. वीरा सिंगापूरला जाणार म्हणून विराट वीराला कॉल करतो. का गेली नाही? विराट ब्लँक होत विचारतो. दादा, माझ्या 2 बेस्टीज येणार नाहीयेत म्हणून मी कॅन्सल केलं. नाही तर मी 2-3 वेळा जाऊन आले, मग कॅन्सल केलं. वीरा, जायचं म्हणून किती हट केला आणि आता ही अशी नाटकं करते. मॉम बरोबर बोलत होती. अति लाडाने तू बिघडली आहेस. तेव्हाच मॉम म्हणत होती, पण मीच बोललो जाऊ दे. आता हॉलिडे सुद्धा आहेत. विराट ओरडून बोलतो. दादा, मी केरळला येऊ का? बघू ना कसं आहे. वीरा, मी ओरडतो तुला. हो रे, पण ते माझ्यासाठी नवीन नाहीये. ते जाऊ दे. मी आणि प्रांजल येऊ का केरळला? तिला पण हॉलिडे आहेत. प्रांजल समोर बसली होती. ती डोळे ताट करतच तिच्याकडे बघते. विराट विचार करत ए आणि पुढे तू यापुढे कुठल्याही ट्रिपचे नाव काढ. मग तू आणि मॉम बघून घे, तेव्हा मी मध्ये पडणार नाही. हां बघू तेव्हा. वीरा एक्सायटेड होत प्रांजलला सांगते. प्रांजल पिहूला फोन करून सांगते. पिहू पण खुश होते. नमन आणि पिहू व्हिडिओ कॉलवर कामाचं बोलत होते. नमन 4-5 दिवस मला जेवढे होईल तेवढेच करेन. प्रांजल, वीरा येत आहे तिकडे, मग मला जास्त वेळ मिळणार नाही. पिहू नमनला सांगते. नमन चमकून बघतो. वहिनी, मला सांगितलं नाही वीराने. तो चिडून बोलतो. अरे, अचानक ठरले. विसरली असेल, उद्या येणार आहेत दोघी. वहिनी, तुला फक्त वीराची काळजी आहे, माझी तर काहीच नाही. नमन बारीक चेहरा करत बोलतो. नमन, तसं काहीच नाहीये. तू इतके दिवस तिकडे आहे, कधी बोलली नाही तू आणि ऋषभ या, थोडं चेंज होईल. अरे, मी आणि हे ओरडतील ना तू इकडे आल्यावर. काम कोण बघणार? वहिनी, 2-3 दिवसांनी काय फरक पडणार आहे? प्लीज वहिनी, मला पण थोडा चेंज हवा. ए मग ह्यांना सांग काय म्हणतात बघ आणि ठरवा दोघं. वहिनी, आम्ही? नो नो नो, तू विचार, दादा तुझा ऐकेल. मी? नाही, ते तुमचं तुम्ही बघून घ्या, मला मध्ये आणू नका. वहिनी, तू कधीपासून असं बोलते? ठीक आहे. नमन, प्लीज वहिनी, प्लीज ना. पिहूच्या मोबाईलवर आधीचा मेसेज येतो. पिहू चेक करते. तिचा रिझल्ट त्याने सेंड केला होता. पिहू खुश होऊन नमनला ऋषभला सांगते. दोघेही खुश होतात. वहिनी, आमचं काम कर. संध्याकाळी. अहो. पिहू विराटला दारात बघून एक्सायटेड होत त्याला बिलगली. विराटने चमकून तिला एक हात पाठीवर धरला. ओय, काय झालं? तो हसत तिला घेऊन आत येत बोलला. अहो. ती मोबाईल दाखवत बोलली. तिचा रिझल्ट फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन आला होता. विराट हसत त्याचा मोबाईल दाखवतो. तुमच्याकडे कसं? ती मोबाईल घेत बोलते. पिहू हा प्रश्न कसं विचारू शकते? तो डोक्यात टपली मारत बोलतो. ओ सॉरी, लक्षातच नव्हते. मिस्टर विराट देशमुख यांना सगळ्या न्यूज मिळत असतात. विराट तिच्या डोक्याला डोकं लावत हसतो. आय एम सो प्राऊड ऑफ यू. पिहू लाजून त्याच्या कुशी शिरते. अहो, मला गिफ्ट. ती हात पुढे करत बोलते. तो भुया उंचावतो. अहो प्लीज ना, मी कधी काही मागते का? ती बारीक चेहरा करत बोलते. गिफ्ट नाही आणले, मी उद्या येताना आणेल. तो तिच्या गालावर किस करत बोलतो. मला माझ्या आवडीचं हवं आहे. बोल ना. त्याने तिचा हात धरून मांडीवर बसवलं. त्यालाही खूप आनंद झाला होता. ती पहिल्यांदा काहीतरी हट करून मागत होती. तुम्ही वीरा आणि प्रांजल बरोबर नमन ऋषभला इकडे बोलवा, फक्त 8 दिवस. थोडं त्यांनाही चेंज वाटेल. विराट विचारात पडतो. मागून मागून काय मागितले आणि हे तिचं डोकं नाहीये हे कळाले त्याला. पिहू, कोण बोलले तुला? तो तिला बाजूला बसवत रोखून बघत विचारतो. मला? ते मीच विचार केला. बिचारे कुठे जातात? दोघं घर ऑफिस करून दमतात ना. पिहू, ते दोघं तुझं ब्रेन वॉश करतात आणि तू लगेच त्यांच्या बोलण्यात येतेस.
तो उठून फ्रेश होण्यासाठी जातो. अहो, दोघं जेवण करून घेतात. विराटचं मोबाईलमध्ये लक्ष होते. अहो, तुम्ही माझं ऐकणार नाहीये का? डिनर झाल्यावर बोलू, तो मोबाईलमध्ये बघतच बोलला. पिहू शांत जेवू लागली. पिहू किचनमध्ये गेली तर तिचा मोबाईल वाजला. विराटने नजर टाकली तर नमनचा कॉल होता. पिहू रिंगचा आवाज ऐकून परत बाहेर आली. तोपर्यंत विराटने मोबाईल स्पीकरवर टाकला. वहिनी बोलली का? तिकडून नमन बोलला. तसं विराटने पिहूवर नजर टाकली. हॅलो वहिनी, पिहूचा आवाज येत नसल्याने नमन बोलतो. नमन, काम सोडून इकडे यायचं काय कारण कळेल का? विराट मोबाईल कानाला लावत कडक आवाजात बोलतो. दादा, नमन शॉक होत रिषभकडे बघतो. दरवेळेस पिहूला पुढे केल्यावर मला कळणार नाही असे वाटते का? तिचं मी सगळं ऐकतो असं वाटते? हा, विराट ओरडून बोलतो. पिहू तर तिच्यावर बरसेल म्हणून पटकन रूममध्ये निघून गेली. दादा तसं नाही, नमन चेहरा पाडून म्हणतो. मग कसं? हा, परत जर अशी नाटकं केली तर बघ, कोकणच्या रिसॉर्टचा अकाउंट चेक करून मला मेल कर. मी वहिनीला मेल केलं, तिने सांगितले तू बघितलं म्हणून. मी चेक केलं, पण तू चेक करून त्यातलं करेक्शन कर, मग मला मेल कर. करेक्शन? मग तू कसं काय बघितलं? पिहूला मी बोललो नाही, अजून शिकते ती, चुका होणारच. मी बघितलं म्हणून तू पण रिलॅक्स होऊन बसला? मंद कुठला. उद्या मला सगळे करेक्शन करून पाठव. आय एम सॉरी, थोडं मस्ती कमी केली ना बरं होईल. कामाकडे लक्ष दे. दिल्लीला गेल्यावर 3 डेज नंतर येईल वाटले. किती डेज नंतर आला? पूर्ण वीक पार्टी, एन्जॉय, फ्रेंड्स, अजून काय हवे? हो ना? ते दादा करणची पार्टी होती. नमन बोलतच होता की विराट त्याला तोडत बोलला. लास्ट आहे, ओन्ली 4 डेजसाठी या. विराट बोलून फोन कट करतो. नमनचा चेहरा उतरला होता पण अचानक ब्लँक झाला. काय झालं? रिषभ बोलतो. दादा ये बोलला 4 डेजसाठी. नमन हसत बोलतो. दोघे खुश होतात. पिहू परत जर दोघांच्या साईडने बोलली ना बघ. विराट दात ओठ खातच रागात मोबाईल बेडवर टाकतो. पिहू त्याला मिठी मारत गालावर किस करते. अहो, ती त्याला मस्का लावत बोलते. विराट नजर रोखून बघतो. ती डोळ्यांवर हात ठेवत ओठांवर डीप किस करून लाजून त्याच्याकडे पाठ फिरवते. विराट हसून तिला जवळ ओढतो. प्रांजल सकाळी लवकर निघायचे म्हणून रात्री इकडे आली होती. विरा तिचं सामान चेक करत होती. विरा, ओन्ली 10 डेजसाठी चाललो. प्रांजल तिचा पसारा बघत बोलते. आणि सिंगापूरला जाण्यासाठी बॅग पॅक केली होती ना? अगं हो, पण रागाने मी ती अनपॅक केली. सिद्धार्थ येणार नाही म्हणून का? डोर ओपन आहे. विरा घाबरून दाराकडे बघते. विरा, इतकं घाबरल्यावर कसं ग? अगं काय करणार, दादा जितकं प्रेम करतो त्यापेक्षा राग खूप आहे. त्याला कळले ना सीटची काय हालत करणार, त्या विचाराने धडकी भरते. अगं हो, पण तो कुठे तुझ्या मागे लागला? तूच हात धुवून मागे लागली. प्रांजल दात काढत हसत बोलते. त्यालाही मी आवडते, पण काय प्रॉब्लेम आहे कळतच नाही. तो जिजूला घाबरत असेल. प्रांजल विचार करत बोलते. जाऊ दे, तिकडून आल्यावर बघते त्याला. कोणाला बघणार? नमन रिषभ आत येत बोलतात. दोघीही त्याच्या आवाजाने दचकतात. माझी फ्रेंड निधी, तिचं बोलत होते. प्रांजल विषय फिरवत बोलते. नमनला काही ऐकू आलं नाही म्हणून त्यानेही जास्त ताणले नाही. आम्ही येतोय तुमच्या सोबत. नमन बेडवर पालथा पडत विराचा मोबाईल हातात घेत चेक करत बोलतो. विरा पटकन मोबाईल घेते. विरा, पासवर्ड चेंज हा? नमन संशयाने तिच्याकडे बघत बोलतो. हा, ते म्हणजे असंच. विरा नजर चोरत दुसरीकडे बघत बोलते. तू काय म्हणत होता? प्रांजल मध्येच बोलते. हा, ते आम्ही येणार आहोत दोघं केरळला. दोघं एकमेकांना टाळी देत बोलतात. का? विरा वैतागतच बोलते. का म्हणजे? तूच लाडकी नाहीये दादाची, मीही लाडका आहे. नमन रुबाबदारपणे म्हणतो. अच्छा, किती वेळ लेक्चर ऐकले दादाचं? विरा चिडवत बोलते. प्रांजल ओठ दाबून हसते. नमन लुक देतो. हे ऐका ना, आपण आलिशाला घेऊन जायचं? कोणी काहीच बोलत नाही. काय झालं? कोण बोलणार? तुमच्या दोघांच्या नादात कुठे तर आमचं कॅन्सल होईल. विरा बोलते. हे असं नको ना बोलू विरा, प्लीज ना. तो तिला लाडीगोडी लावत बोलतो. विराला आता नाईलाज होता. ती मोबाईल घेऊन बसते. सगळे विराकडे आशेने बघत होते. लावते ना, विरा चिडून फोन लावत बोलते. विराटचा मोबाईल रिंग करतो. पिहू हसत त्याला इशारा करते. तो मोबाईल न बघताच कट करत पिहूच्या शोल्डरवर ओठ फिरवतो. कट केला. विरा तिघांकडे बघत बोलते. अजून एकदा ट्राय कर ना. विरा परत कॉल लावते. अहो, मोबाईल बघा. पिहू त्याला ढकलून लाजून त्याच्या कुशीत शिरते. विराट वैतागत मोबाईल बघतो. तो रिसीव्ह करत स्पीकरवर टाकतो. बोल, अजून काय बोलायचं आहे? सकाळपासून चौथी वेळ आहे विरा.
अरे ऐकून तरी घे, झाली माझी पॅकिंग दादा. मग अजून काय राहिलं? मनासारखी शॉपिंग झाली, बॅग पॅक झाली, उद्या फक्त फ्लाईटमध्ये बसून यायचं राहिलंय. दादा, वीरा दोघांकडे बघून लुक देत बोलते. पिहू बारीक डोळे करून बघते. आता बोल. हा हो दादा, मी ते काय म्हणत होते म्हणजे मी. विराट पिहू ब्लँक होऊन एकमेकांकडे बघत बोलतात. वीराला काय बोलायचंय कळतच नव्हते. म्हणजे रिषभ बाई आहे ना, त्याला बोलायचं होतं. वीरा एका दमात बोलून मोकळी झाली आणि तिने मोबाईल रिषभच्याकडे दिला. त्याने डोक्यालाच हात मारून घेत मोबाईल कानाला लावला. दादा, मी काय म्हणत होतो की. विराट रागात दात ओठ खात होता. एक तर चुकीच्या वेळी कॉल केला, त्यात बोलायला घंटा लावतात. दादा, आता परत तू अडखळत बोलला तर कोणीही येऊ नका, बसा तिथेच सगळे. पिहू गाल फुगून मोबाईल स्वतःच्या हातात घेते. हा बोला रिषभ दादा. पिहूचा आवाज ऐकून रिषभ रिलॅक्स होतो. वहिनी, मी काय म्हणत होतो म्हणजे असं सगळे बोलत होते. विराट चेहऱ्यावरून हात फिरवतो. नमन, विरा रिषभकडे रागाने बघतात. आलिशाही सोबत आली असती तर, म्हणजे आम्ही दोघं अजून चांगल्या प्रकारे एकमेकांना ओळखू. आतापर्यंत आम्ही फक्त फ्रेंड म्हणूनच भेटत आलो ना. रिषभ तिघांना डोळा मारत बोलतो. त्याचा ऐकून पिहू तोंडावर हात ठेवून हसू कंट्रोल करत विराटच्या कुशीत शिरते. विराटला आता हसू येत होते. सगळे मिळून विराटलाच वेड्यात काढत होते असे त्यांना वाटू लागले. दादाला विचार ना काय करू दे. रिषभ, त्यांना काय विचारायचे घेऊन ये, पिहू हसत बोलते. हा पण ती येईल का? तुम्ही दोघे एकमेकांना नीट ओळखत नाही ना अजून, लगेच तयार होईल का? पिहूचं नाटकी बोलणं ऐकून विराट डोळे ताट करत नाही अशी मान हलवून डोळे झाकतो. तिला आम्ही तुझं नाव सांगतो, तू ये बोलली लगेच तयार होईल. रिषभ इनोसेंट फेस करून बोलत फोन ठेवतो. इतका वेळ थांबून ठेवलेलं हसू पिहूचं बाहेर पडतं आणि विराटही हसू लागतो. दुसरे दिवशी सगळे केरळला जाण्यासाठी निघाले. अलिशा तर हवेतच होती. किती दिवस तिने ह्या दिवसाची वाट बघितली होती. आता बिनधास्त रिषभ बरोबर फिरू शकत होती. दोघे जण एअरपोर्टवर मस्त सेल्फी काढ, कुठे किस कर, मस्ती चालूच होती. ओय लैला मजनू, हे असे चाळे करू नका. तुमचं अरेंज मॅरेज आहे हे पण लक्षात असू द्यात, नाही तर शक येईल. वीरा वैतागून बोलते. अगं वीरा फॅमिलीला हाईड करून स्टेटस ठेवतो. रिषभ मोबाईल बघत बोलतो. वेड्यांच्या सिरियस गप्पा. सगळे फ्लाईटमध्ये बसले. वीरा प्रांजल दोघी एकमेकींना सोडतच नव्हत्या. निकडे रिषभ आलिशाला. बिचारा नमन गाल फुगून बसला होता. नमन शांत का बसला? रिषभ त्याच्यावर नजर टाकत बोलला. का, माझ्या वाचून काय काम अडलं आहे का तुझं? नाही. नमनने रिषभला एक लुक देऊन प्रांजलकडे बघितलं. ती वीरा त्यांच्या विश्वातच होते. त्याने एक उसासा सोडला आणि हेडफोन्स लावून डोळे बंद केले. पिहूने स्वतः सगळा स्वयंपाक केला होता. तिचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता. सगळं घर स्टाफकडून आवरून घेतले. विराट घरी लवकरच आला होता. अहो, कधी येणार? आलेत कोचीला, येतील अर्धा पाऊण तासात, विराट सांगून फ्रेश होण्यासाठी निघून गेला. सुधाचा पिहूला कॉल आला. पिहू, आलेत का ग? नाही आत्या अजून, येतील थोड्या वेळाने. आले की सांग. हो सांगते. तुम्ही पण या ना कधीतरी, खूप सुंदर आहे केरळ. हो येणार आहे ना, रिझॉर्ट चालू झालं की सगळ्यांचे चक्कर सारखेच होईल. हो ना. पिहू, सगळ्यांकडे नीट लक्ष ठेव, सारखी मस्ती करत असतात. तू मोठी आहे, त्यांना थोडं समजून सांग. आत्या, काळजी करू नका, हेच तर वय आहे त्यांचं मस्ती मजा करायचे. हो ग, पण पण काय आत्या, काय बोलायचं आहे का तुम्हाला? अगं, ती आलिशा आली ना म्हणून थोडी काळजी वाटते. आत्या, तिला आपण आधीपासून ओळखतो, का टेन्शन घेता? विराट फ्रेश होऊन पिहूचा हात मागून ओढत जवळ बसवत गालावर किस करतो. पिहू डोळ्याने दटावत कोपर मारते. हो, तिला ओळखते म्हणून तर बोलते. अगं, अशा मुली खूप पोचलेल्या असतात ग. आत्या, पिहू, तू तिचं लक्ष नीट ठेव दोघांवर. एका घरातच राहणार तुम्ही सगळे एक, तर अजून साखरपुडा पण झाला नाही. आत्या, मी आहे ना, काळजी करू नका. 10 वेळा एकच का बोलते, काळजी करू नका, काळजी करू नका. सगळे रूम मध्ये गेल्याशिवाय तू जाऊ नको झोपायला. सुधा वैतागतच बोलते. तेव्हा पिहूची लाईट पेटली. हा हो आत्या, कळले मला, मी त्यांना लांब ठेवेन. ती बोलणार की शांत बसते. कसा सांभाळतो विराट देव जाणो. सुधा फोन ठेवत बोलते. अहो, काय आहे? पिहू थोडं लांब सरकून बसत बोलते. व्हॉट? तो तिच्या कमरेला एका हाताने वेका घालत परत जवळ ओढतो. खरंच तुम्ही कधी सुधारणार नाही. ती केस नीट समोर करत लव बाईट लपवते. काय म्हणत होती आत्या? काही नाही, तुम्हाला ग्रीन टी आणते. पिहू उठत बोलते. 7 वाजता बाहेरून गाडीचा हॉर्न वाजतो. दादा, विरा ओरडतच आत येत विराटला बिलगते.
प्रांजल ही पिहूला हक करते. वाव किती मस्त आहे, नमन सगळीकडे नजर टाकत बोलतो. सगळे फ्रेश होऊन येतात. पिहू सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येते. सगळ्यांची मस्ती बघून विराट पिहूला फ्रेश वाटले. वातावरण प्रसन्न झाले होते. ऋषभ, वाईट काय आहे डेस्टिनेशन वेडिंग मध्ये? अलिशा चिडून बोलते. अलिशा, मला नाही करायचे. दादा लॅपटॉप ठेव, इकडे ये. भाई बघ, विरा बोलते. विराट उठून जवळ येतो. काय झालं? दादा, अलिशाची इच्छा आहे डेस्टिनेशन वेडिंग करायचे, पण भाई नको म्हणतोय. विरा, मी सहजच बोलले. ऋषभला नको तर काही प्रॉब्लेम नाहीये. अलिशा विराटला बघून शांत टोनमध्ये दबकत बोलते. ऋषभ, लग्न एकदाच होत असते. दोघांच्या सहमतीने नीट विचार करून सांगा. आणि अलिशाला वेडिंगची आयडिया नीट सांगता येतील. आफ्टर ऑल प्रोफेशन तिचं तेच आहे. दुसऱ्यांचे वेडिंग ती स्पेशल बनवते. मग तिचं ड्रीम असू शकत नाही का? विराट ओठांच्या कडा रुंदावत बोलतो. बघू दादा, अजून वेळ आहे, ऋषभ बोलतो. सगळेजण पूर्ण विला बघतात. थोडा वेळ इकडे तिकडे करून डिनरसाठी बसतात. नमन, ऋषभ, मी उद्या कोचीनला जाणार आहे. साईटवर जावा. नमन, काही चेंजेस करायचे असेल तर बघ. दोघे चेहरा पाडून एकमेकांकडे बघत मान हलवतात. उद्याचा एक दिवस, मग एन्जॉय करा, विराट त्यांचा चेहरा बघून म्हणतो. 12 वाजले तरी सगळ्यांची मस्ती चालूच होती. विराट स्टडी रूम मधून बाहेर आला. एक सगळ्यांना बघत रूममध्ये गेला. पिहू पण त्यांच्या सोबतच बसली होती. झोपायचे नाही का? 12 वाजले आहे. वहिनी तू झोप, आम्ही निवांत झोपणार आहे, विरा बोलते. पिहू रूम मध्ये गेली. विराट झोपायच्या तयारीतच होता. अहो, तुम्ही सांगा ना, कोण झोपायला तयार नाहीये, पिहू वैतागतच बोलते. बसलेत बसू देत. कम, तो गालात हसत तिला हात करत बोलतो. ते झोपल्याशिवाय नाही. पिहू गाल फुगून परत बाहेर जाते. बाहेर आल्यावर नमन, वीरा, प्रांजल होते. ऋषभ, अलिशा गायब होते. ती त्यांना शोधायला लागली. दोघं टेरेसवर होते. पिहू दार उघडू की नको ह्या विचारात गुंग होती. मागून विराटने तिला खांद्यावर टॅप केले. पिहूने दचकून मागे बघितले. अहो, घाबरले ना? पिहू छातीवर हात ठेवत हळू आवाजात रागाने बोलली. त्याने तिला मिठीत घेतले. काय करत होतीस? चल. ती बाजूला झाली. अहो, अलिशा आणि ऋषभ दादा आहेत, त्यांना बोलवा आणि झोपायला सांगा, मगच मी झोपेल. आत्याने अलिशा ऋषभ दादावर लक्ष ठेवायला सांगितले. दे आर किड्स, विराट विचार करत बघतो. तसं नाही, आत्यांना एक माहीत नाही तरी किती काळजी करतात, पण आपल्याला माहीत आहे. आत्यांचं बरोबर आहे, खूप लक्ष ठेवावे लागणार लग्न होईपर्यंत, पिहू विचार करत बोलते. पिहू, आत्या बोलली म्हणून तू लगेच मनावर घेते? स्टुपिड. अहो, असं कसं? दोघं एकमेकांना लाईक करतात आणि इथे आपल्याशिवाय कोण आहे मोठं? मग लक्ष ठेवावे लागेल ना. त्यांच्या लग्नाच्या आधी काही झालं तर? पिहू टेन्शन होतच बोलते. विराट कपाळावर हात मारून घेतो. पिहू, तू कुठल्या जगात राहते? अहो, मग काय बोलू? ते लहान आहेत का? दोघंही मॅच्युअर आहेत. त्यांना जसे राहायचे तसे राहतील ना. आणि त्यांनी लिमिट क्रॉस केली तर? विराट पहिले ब्लँक होतो, नंतर त्याला हसू कंट्रोल होत नाही. मी जोक नाही मारला, पिहू चिडून बोलते. पिहू, तू असं बोलतेस? पहिले तर डोक्याच्या वर जाते, नंतर कळले की हसू की चिडू हा प्रश्न पडतो. अहो, तुम्ही नमन आणि ऋषभ दादा सोबत झोपा, म्हणजे ऋषभ दादा अलिशाचं टेन्शन मला राहणार नाही. मी तुला सोडून त्या दोघांबरोबर झोपू? माझे इतके पण वाईट दिवस आले नाहीयेत. अहो, 3-4 दिवसाचा प्रश्न आहे. पिहू, फर्स्ट तर तुझी मेंटॅलिटी मला कळत नाही. आणि 2 इयर्स झाले किंवा जास्तच झाले असतील त्यांच्या रिलेशनशिपला. इतक्या वर्ष काय दोघे एकमेकांचे चेहरे बघत बसणार आहेत का? आणि तू आता नजर ठेव. काय? मला माहीतच नव्हते. विराट तिचा चेहरा बघून हसतो. पिहू, चल, तो तिला खाली घेऊन येतो. अहो, आत्याला तुम्ही चीट करता? जे असेल ते सांग. पिहू, आत्या सांगून काय होणार आहे? झोप आता. खरंच नाही तिथं डोकं चालतं तुझं. त्याने तिला कुशीत घेतले. पिहू अजूनही विचारात गुंग होती. त्याने डोळे उघडले. पिहू, तू जास्त विचार करत आहे, नॉर्मल गोष्ट आहे. अहो, तुम्ही असं कसं बोलू शकता? अलिशा खूपच ॲडव्हान्स निघाली. पिहू, झोप, मला उद्या लवकर जायचे आहे, तू चिडून बोलतो. पिहू त्याच्या गळ्यावर दात ठेवून राग काढते. झालं आता, झोपते की नाही? तो रोखून बघतच बोलतो. पिहू त्याला बिलगून झोपते. प्रांजल लवकर उठून बाहेर एक्सरसाइज करत होती. नमनला लवकर जाग येते. तो आळस देतच गॅलरीत येतो. प्रांजलला बघून त्याची झोपच उडाली. चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. विराही नव्हती. तो पटकन फ्रेश होण्यासाठी निघून गेला. विराट तिला न उठवता तयार होऊन बाहेर येतो.
तो गाडीत बसणार की प्रांजल त्याला गार्डन मध्ये दिसते. प्रांजल, आराम करायचा, रात्री लेट झाला होता ना झोपायला? हो, पण सवय आहे. मॉर्निंग एक्सरसाइज केली नाही ना फ्रेश वाटत नाही. तुम्ही पण न चुकता एक्सरसाइज करताना? दी बोलली मला. तुझ्या दीलाही सांग. विराट हसत बोलतो. जिजू, ती स्वतःला नाही दुसऱ्यांना खुश ठेवण्यात बिझी असते. प्रांजल हसून बोलते. बाय. विराट कारमध्ये बसतो. ड्रायव्हर मिरर सेट करताना त्याची नजर मिररकडे वळते. नमन बाहेर येत प्रांजलच्या दिशेला वळतो. विराटचा चेहरा थोडा ब्लँक झाला, कारण साहेबांना 10 शिवाय जाग येत नाही. क्षणात विचाराने त्याचा चेहरा थोडा गंभीर झाला, पण त्याने लगेच त्याचे विचार झटकून लॅपटॉप उघडला. गुड मॉर्निंग प्रांजल. नमन हसत बोलतो. गुड मॉर्निंग. चल जॉगिंगला जाऊ. माझी एक्सरसाइज होत आली. ये क्या बात हुई? हम आए और तुम जा रहे हो. नमन नाटकी फेस करत बोलतो. प्रांजल त्याची केस विस्कटत हसते. तो हात पुढे करत चल म्हणतो. दोघेही बोलत गेटच्या बाहेर पडतात. सकाळचा गारवा, ताजी हवा, दोन्ही बाजूने नारळाची झाडे सोबतीला. दोघांची नजर खूप काही बोलत होती, पण सुरुवात कुठून करावी विचार पडला होता. प्रांजल, क्लायमेट छान आहे ना? रोमॅन्टिक आहे ना? प्रांजलच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली होती. ती स्वतःला सावरत मानेने हो बोलते. नमन तिचा हातात हात घेत मंद हसत रोड क्रॉस करत गार्डन मध्ये येतो. ती हात सोडवत राऊंड मारायला जाते. नमनही तिच्या मागे जातो.